कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरातील स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीचं काम गेल्या वर्षभरापासून रखडलेलं आहे। कामाची मुदत संपूनही अजूनपर्यंत कोणती प्रगती या कामाबाबत झालेली नाही। या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं तसंच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। या कामाची मुदत 300 दिवसांची होती। या काळात काम पूर्ण झालेलं नाही। विशेष म्हणजे आतापर्यंत केवळ जुनी स्मशानभूमी पाडण्यात आली असून नवीन बांधकामाचं कोणतंही काम प्रत्यक्षात सुरू झालेलं नाहीये। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। लाल चौकी स्मशानभूमी तोडली, त्यानंतर लगेच 2-3 महिन्यानंतर बैलबाजार इथे स्मशानभूमीचं काम चालू केलं। पण हे काम चालू करताना की बैलबाजारची स्मशानभूमी आहे हिला 5/2/2025ला टेंडर काढलं होतं बांधण्यासाठी आणि त्याची मुदत 300 दिवसाची होती। आज आहे तारीख 10 तारीख आहे, 10/2/2025 आहे, म्हणजे हे 2026 सॉरी, ह्याच्यामध्ये हे टेंडरची मुदत संपलेली आहे। तरीसुद्धा इथे कुठेही काम चालू आलेलं नाही, फक्त जुनं स्ट्रक्चर तोडलेलं आहे। अजून नवीन स्ट्रक्चरचं कुठे काही काम केलेलं नाही, म्हणजे हे काम करता करता 1.5 ते 2 वर्ष जातील अजून।